नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. विश्वाच्या आई व बाबांसमोर आला आता जानूचा खरा चेहरा. तर विश्वाच्या आई बाबांना आणि सईला देखील समजलं की ही तनू नसून तर ही खरी जानू आहे आणि या दोघांचं एकमेकांवरती प्रेम होतं. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की कशा प्रकारे मात्र आता ह्या जयंतने चांगलंच आता ह्या वेंकीला फसवलेलं असतं आणि हा बिचारा वेंकी देखील त्या संकटामध्ये खूप मोठ्या जाळ्यात अडकलेला असतो. पण वेंकीला थोडी देखील कल्पना नसते की हे सगळं त्याच्यासोबत पुढे जाऊन काय होणार आहे. बिचारा विश्वा त्याला वाचवण्यासाठी देखील जातो आणि किती सारे प्रयत्न देखील करतो की त्या हरामखोर जयंतच्या तावडीमधून आपल्या वेंकीला सोडवण्याचे. पण तरी देखील हा मूर्ख वेंकी त्या ठिकाणावरून जायलाच तयार नसतो. त्याला असं वाटत असतं की जयंत म्हणजे त्याच्यासाठी सगळ्यात सेफ जागा आहे. परंतु हा जयंत पूर्णपणे प्लॅनिंगमध्ये असतो आणि त्याला माहीत असतं की आता विश्वाला दुसरा तिसरा ऑप्शन नाही आहे, कारण की त्याला माझ्या जानूला माझ्याकडे पाठवावंच लागेल. तर आता इकडे विश्वा पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. विश्वाला कळत नसतं की ही सगळी बातमी जर मी जानूला सांगितली तर तिला किती वाईट वाटेल आणि ती कोणता देखील पुढचा मागचा विचार न करता डायरेक्ट इकडे जयंत कानिटकरच्या घरी येईल आणि त्याच्यानंतर परत तिच्या आयुष्यामध्ये काय घडेल ह्या संकटातून तिला तर मी वाचू देखील शकत नाही. तर दुसरीकडे बिचाऱ्या सईचं आणि जानूचं आपल्या बोलणं दोघींचं देखील होत असतं आणि त्यामधून जानूला कळत असतं की माझ्या आणि विश्वाच्या मैत्रीमुळे आता सईला सगळा काही डाऊट येतोय आणि सईला हे देखील समजतंय की आता विश्वा तिला सगळा काही टाइम देत नाहीये. त्याच्यामुळे ती पूर्णपणे आता नाराज होत असते, कारण की विश्वाची या ठिकाणी सगळ्यात मोठी चूक आहे. त्याने सईसाठी जो काही वेळ द्यायला पाहिजे तो अजिबात देखील देत नाही आणि तो सगळं काही जानूसोबत टायमिंग स्पेंड करत असतो. त्याच्यामुळे आता तिला देखील डाऊट यायला सुरुवात होती. तर आता विश्वाचे बाबा खूप दिवस झालं कामानिमित्त बाहेर गेलेले असतात, तर ते आता देखील घरी येतात. तर दुसरीकडे विश्वाच्या आईला अजूनपर्यंत काही संशय नसतो की ही तनू आणि जानू यामध्ये, कारण की तिला देखील माहीत असते की आपली तनू खूप चांगली आहे. परंतु आता ती पुढं असं काय बघते की त्याच्यामुळे तिच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण की ती खोलीमध्ये विश्वा आणि जानूला म्हणजे ह्या दोघांना देखील एकमेकांसोबत बोलताना एकमेकांची थट्टामस्करी करताना आणि एकाच खोलीमध्ये ज्यावेळेस मात्र विश्वाची आई त्यांना पाहते त्यावेळेस मात्र तिला धक्का बसतो आणि तिच्यासमोर जे काही सत्य येतं ते पाहून तुम्हाला देखील धक्का बसेल. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच की कशा प्रकारे आपल्या सिद्धूच्या केसचा आता पूर्णपणे उलगडा झालेला आहे आणि बिचाऱ्या सिद्धूला आता फायनली आता त्याच्यावरती कोणताच अपराध राहणार नाही आणि त्याची योग्यतेरित्या सुटका होणार आहे. पण त्याच्या अगोदर मात्र खरे गुन्हेगार अजूनपर्यंत त्याच ठिकाणी असतात तुम्हाला माहीतच आहे, कारण की श्रीकांत इनामदाराचा अपघात करण्याच्या पाठीमागे फक्त एकटा रवी नाही आहे, तर त्याच्या पाठीमागे मात्र आपला संपत गाडेपाटलाचा देखील तेवढाच हात असतो. कारण की संपत गाडेपाटलाला देखील माहीत असतं की ती केस जर ओपन झाली परत तर त्यामध्ये आपण देखील अडकलोच जाणार आहोत. तर दुसरीकडे रवीने आत्तापर्यंत संपतकडून एवढे सारे पैसे उकळलेले असतात ना की त्याचा अंदाज देखील नसतो आणि त्याचे सगळे काही टेंडर देखील पास करून घेतलेले असतात फक्त आणि फक्त ह्या एका केसमुळे. पण आता ह्या केसचा शेवटी अंत होणार आहे. आता पुढे तुम्ही पाहाल की त्या कोर्टामध्ये चक्क आता वकिली देण्यासाठी स्वतः कोण येतं तुम्हाला माहिती आहे का, कारण की सबूत आणि प्रूफ आहे हा कोणीच मानायला तयार नसतं की हा गुन्हा सिद्धूने केलाच नाही म्हणून. आणि त्या ठिकाणी पुरावा म्हणून सगळ्यात जिवंत पुरावा कोण येतं, श्रीकांत इनामदार स्वतः. आणि त्या ठिकाणी येऊन तो सगळं काही सत्य कोर्टामध्ये सांगतो त्यावेळेस मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते, कारण की त्या ठिकाणी रवी हे सगळेजण उपस्थित असतात आणि त्या ठिकाणी जर श्रीकांत इनामदारला पाहिल्यामुळे सगळ्यांना एवढा भयानक धक्का बसतो की त्यांना कळतच नाही की श्रीकांत इनामदार अजूनपर्यंत जिवंत होता म्हणून. तर आतापर्यंत सिद्धूवरती जो काही आरोप लागलेला होता तो सगळा काही खोटा आहे हे सगळं आता पुढे प्रूफ होणारच आहे. पण आता बिचाऱ्या सिद्धूची या सगळ्यामध्ये काही चूक नव्हती, तुम्ही पाहिली देखील होती. पण आता एवढ्या दिवस सिद्धूला जी काही शिक्षा झाली ह्याला सगळ्याला जबाबदार कोण. रवी आता पूर्णपणे तयारी करत असतो आणि म्हणत असतो की काही जरी झालं तरी आता मला काही करून ही केस थांबवावी लागेल, नाहीतर जर ह्या केसमध्ये माझं नाव जर बाहेर आलं ना तर मी तर सगळ्यात घाण फसलेच, पण सोबत मात्र हा जर गाडे पाटील जर फसला ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण की त्याने आत्तापर्यंत हे सगळे केसच्या लफड्यामुळे सगळं काही काम करून याची दिलेले असतात. पण संपत गाडे पाटलाचं जर नाव आलं तर त्यामध्ये खूप मोठा पुढे प्रॉब्लेम होणार आहे. संपत गाडे पाटलांना एकच गोष्टीची भीती असते, जर हे केसमध्ये खरं काय घडलं हे जर सगळ्यांसमोर आलं तर पुढे प्रॉब्लेम होईल. तर पुढे आता श्रीकांत इनामदार कोर्टामध्ये आणल्याच्या नंतर सगळ्यांच्या पायाखालची पहिली गोष्ट जमीन सरकलेली असते, कारण की सगळ्यांना धक्का बसतो की श्रीकांत इनामदार जिवंत होता, मग तो एवढ्या दिवस गेला कुठं होता ह्याची कोणालाच काहीच खबर नसते. तर आता श्रीकांत इनामदारला पाहून सगळ्यात जास्त घाबरलेला असतो रवी, कारण की रवीला कळतं की आता माझा खेळ संपला आहे, कारण की ह्याला सगळं काही सत्य माहीत आहे. आणि आता रवी विरुद्ध कोर्टामध्ये श्रीकांत इनामदार सगळी काही जबानी देतो त्यावेळेस मात्र ह्या रवीला पोलीस तिथेच अटक करतात
आणि त्यावेळेस मात्र रवी देखील म्हणत असतो की हे सगळं खोटं आहे. श्रीकांत इनामदार जर जिवंत होता तर मग तुम्ही सिद्धूला अटकच कसं काय केलं. आता उलट रवी खेळायला सुरुवात करतो. पण शेवटी आता तुम्हाला माहितीच आहे की सगळे पुरावे असतात, त्याच्यामुळे ह्या रवीचा देखील खरा चेहरा सगळ्यांसमोर आलेला असतो आणि त्याच ठिकाणी मात्र सुपर्णा देखील असते. तर आता सुपर्णाला देखील कळतं की आतापर्यंत मी ज्या व्यक्तीला समजत होती की हा व्यक्ती सगळ्यात चांगला आहे, तर त्यानेच माझा विश्वासघात केला, तो म्हणजे रवी. कारण की रवीवरती सुपर्णाने आतापर्यंत एवढा विश्वास ठेवलेला असतो, पण ह्या सगळ्याचा त्याने आता विश्वासघात केलेला असतो. कारण की तिच्यासमोर हे सत्य उघडकीस येतं की तिच्या भावाला आणि आईला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो, तो म्हणजे ह्या रवीने. तर आता ह्या रवीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आल्यामुळे संपत गाडे पाटील प्रचंड घाबरलेला असतो. कारण की त्याला समजतं की ह्या केसमध्ये माझा देखील खूप मोठा हात आहे. जर माझं खरं सत्य बाहेर उघडकीस आलं तर माझी आमदारकी देखील जाईल आणि माझ्या नावाचं देखील वाटोळं होऊन जाईल. त्याच्यामुळे रवीला तो सारखी धमकी देत असतो. तर पुढे तुम्हाला हेच पाहायला भेटेल की आता रवीला अटक होती. पण मित्रांनो, दुसरीकडे आपला बिचारा वेंकू एवढा घाण फसलेला असतो की त्याला माहीत देखील नसतं की त्याच्यासोबत पुढे काय होणार आहे. कारण की ह्या जयंतचं खरं सत्य आणि खरा चेहरा फक्त आपल्या जानूला आणि दुसरीकडे विश्वाला ह्या दोघांनाच माहीत असतो. पण आता हे दोघांना सोडून बाकीच्या सगळ्यांना असं वाटत असतं की जयंत सगळ्यात भारी माणूस आहे. कारण की जयंतने आत्तापर्यंत जे काही केलं ते सगळं काही जानूच्या प्रेमासाठी केलं. पण ह्याचं खरं रूप आणि रंगरेषा कोणालाच काहीच माहीत नसतं. आता बिचाऱ्या वेंकीचा काही गरज नसताना हा जयंत चांगल्याच प्रकारचा वापर करून घेत असतो. आणि पुढे तुम्ही हे पाहचाल की आता विश्वाची आई आणि बाबा ह्या दोघांना देखील जे सत्य समजलेलं असतं की विश्वा आणि ही तनू एवढे क्लोज कसं काय, तर त्याच्यामुळे आता विश्वाची आई म्हणते की मला याचा सगळा पाठपुरावा केला पाहिजे. आणि विश्वाच्या आईसमोर जे भयानक सत्य उघडकीस येतं म्हणजेच लक्ष्मी आणि वीणा ह्या दोघीजणी परत मंदिरामध्ये येतात आणि त्याच ठिकाणी विश्वाची आई देखील जाते. आणि त्यावेळेस मात्र आता ती सगळेजण आलेली त्या ठिकाणी कशासाठी असतात माहितीत का? लक्ष्मी ती, कारण की आपल्या जानूसाठी. कारण की देवाकडे ती प्रार्थना करत असते लक्ष्मी की माझी मुलगी जिथे कुठे असेल देवा घरी तिला सुखी ठेव म्हणून. आणि त्याच वेळेस मात्र आता लक्ष्मीला आपली विश्वाची आई जाऊन भेटते आणि विश्वाची आई भेटल्यामुळे त्या दोघींचं देखील बोलणं होणं साहजिकच असतं. तर आता दुसरीकडे त्यांना घाई असते की आता सय्या आणि विश्वाच्या लग्नाची, कारण की साखरपुडा आणि एंगेजमेंट झाली हे तुम्ही पाहिलंच, पण आता त्यांचं लग्न देखील तर बाकी आहे ना. त्याच्यामुळे त्यांच्या लग्नाची भरघोस तयारी करण्यासाठीच ती आलेली असते. पण आता सुरुवात त्यांनी मंदिराचं दर्शन घेऊन करायचं असं ठरवलेलं असतं. त्यावेळेस मात्र लक्ष्मी बोलता बोलता सांगून जाते की आता माझ्या जानूसाठी मी इथपर्यंत आली होती. तर आता जानू ॲक्च्युली दिसती कशी हे त्यांना कोणालाच काहीच माहीत नसतं. तर आता मित्रांनो, लक्ष्मी मात्र आता विश्वाच्या आईला सांगते की जानूबद्दलचं जे काही वर्णन सांगते ते सगळं ऐकल्याच्या नंतर विश्वाच्या आईला परत संशय यायला सुरुवात होते. कारण की विश्वाची आई म्हणते की तुमच्या मुलीसोबत जे काही झालं ना ते खूप वाईट झालं, कारण की तिच्यासोबत असं व्हायला नको होतं. तर दुसरीकडे पुढे आता मात्र जयंत कानिटकरच्या घरी विश्वाची आई परत एकदा काहीतरी कामानिमित्त जाते आणि त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर मात्र ती भिंतीवरती जो काही फोटो पाहते ना त्यावेळेस मात्र तिच्या पायाखालची जमीन सरकते आणि तिला पूर्णपणे विश्वास बसतो की आपल्या घरामध्ये राहणारी तनू म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून ती जयंत कानिटकरची बायको आहे. आणि हे सगळं सत्य आता बाहेर मात्र विश्वाच्या बाबांना देखील कळतं. तर मित्रांनो, आता एकीकडे मात्र तुम्ही पाहिलंच की किती काही केलं जरी विश्वाची जर आपली जानू मैत्रीण आहे हे मान्यच आहे, पण आता ते दोघेजण देखील सारखे भेटतात, बोलतात आणि त्यांची फ्रेंडशिप बघितलीच ना तुम्ही कशा प्रकारे आहे. आणि दुसरीकडे मात्र आपल्या विश्वाचं देखील अजूनपर्यंत आपल्या जानूवरती प्रेम आहे आणि त्याचं एकच डोक्यामध्ये विचार असतो की जयंतसोबत आपली जानू कधी देखील गेली नाही पाहिजे आणि कायमस्वरूपी ती माझ्यासोबतच राहिली पाहिजे. तर दुसरीकडे आता सईला डाऊट येत असतो की आता विश्वा माझ्यासोबत असा का वागतोय, कारण की विश्वास ज्या प्रकारे मात्र जानूसोबत राहत असतो, तिच्यासोबत बोलत असतो, तिच्यासोबत टाईम स्पेंड करत असतो, तसा अजिबात देखील सईसोबत करत नसतो. आणि किती काही केलं तरी देखील मात्र आता बिचाऱ्या विश्वाला माहीत नसतं की आता त्याला सईसोबत लग्न करावं लागणार आहे. पण आता सईसमोर देखील हे सत्य येतं की ह्या दोघांचं अगोदरपासूनच एकमेकांवरती प्रेम होतं, त्याच्यामुळे मग ह्यांनी एवढे दिवस हे सत्य आमच्यापासून का लपवलं हे देखील बाहेर येतं. तर दुसरीकडे विश्वाच्या आईला समजतं की हिचं नाव तनू नसून हिचं नाव खरं जानू आहे आणि ही लक्ष्मीची मुलगी आहे आणि ही दुसरी तिसरी कोणी नसून ती विश्वाच्याच कॉलेजमधली मैत्रीण आहे त्याची. तर आता हे सगळं सत्य बाहेर आल्याच्या नंतर मात्र सईला खूप मोठा धक्का बसतो, कारण की तुम्हाला माहितीच आहे की ह्या जानूच्या एका मूर्खपणामुळे बिचारा विश्वा आणि सईच्या नात्यामध्ये सगळ्यात मोठं अंतर येणार आहे. कारण की ह्या जानूला देखील माहीत असतं की आपण विश्वासोबत आयुष्यभर राहू शकत नाही. पण हे सगळं जर मात्र बाकीच्यांचा विश्वासघात करून तिला काय भेटणार. बिचाऱ्या सईच्या मनामध्ये आता उगाच विश्वाच्या बाबत खूप मोठा गैरसमज निर्माण होणार आहे. हे फक्त आणि फक्त जानूमुळे होणार आहे. तर दुसरीकडे विश्वाच्या आई आणि बाबांसमोर देखील हे सत्य भयंकर उघडकीस येतं की आतापर्यंत ही मुलगी आपल्या घरामध्ये नाव बदलून राहत होती, ते म्हणजे तनू म्हणून. तर आता विश्वाच्या आई आणि बाबा आपल्या तनूबाबत कोणता निर्णय घेतात हे पाहणं खूप असं भयंकर रंजक ठरणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा. तर मित्रांनो, दुसरीकडे तुम्ही पाहिलंच की ह्या वेंकीच्या मूर्खपणामुळे आपल्या जानूला देखील आता जयंतकडे जावं लागतं, कारण की तुम्हाला माहितीच आहे की वेंकीला मारण्यासाठी पूर्णपणे जयंत तयारी करतो. तर दुसरीकडे विश्वाला धमकी देत असतो, जर तो तिथपर्यंत जानूला घेऊन नाही आला तर मी ह्या वेंकीला मारून टाकेल. आणि आपल्या तनूला देखील म्हणजेच आपल्या जानूला ही बातमी कळते की आता जयंतने ठरवलं तर जयंत
काही देखील करू शकतो. कारण की तुम्ही पाहिलंच की म्हणजेच आपल्या तनूची आजी म्हणजेच तिला आत्तापर्यंत ती कोमामध्ये आहे ती कोणामुळे? फक्त ह्या जयंतमुळे. कारण की त्यानेच तिला मारण्याचा प्रयत्न केला होता. तर आता तो वेंकीला मारायला देखील मागे-पुढे पाहणार नाही. तर तुम्हाला काय वाटते? आपला विश्वा हा जानूला ह्या एवढ्या मोठ्या संकटातून वाचवू शकतो का? आणि विश्वाच्या आईबाबांना आता हे सत्य समजल्याच्या नंतर आपल्या सईसोबत जे काही घडतंय ते चुकीचं आहे का बरोबर? हे तुम्हीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.